महासंग्राम लोकसभेचा 2024 अहमदनगर दक्षिण कौल जनतेचा। येत्या 13 मे रोजी लोकसभेची निवडणूक होत असून अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात डॉक्टर सुजय विखे आणि निलेश लंके यांच्यात रंगतदार लढत होत असून याच पार्श्वभूमीवर आपण राहुरी तालुक्यात जनतेच्या मनात काय आहे ही भावना त्यांची जाणून घेण्यासाठी आलो आहोत। नेमकी काय वाटतं तुम्हाला, निलेश लंके की सुजय विखे? निलेश लंके। का बरं? आता सुजय विखेचे आमच्या भागात तर काही कामं नाहीयेत आणि खासदारचे काम नगरमध्ये हायवे असेल ते हायवेचं काम देखील गेली 5 वर्षात काहीच काम नाहीये। त्याच्यामुळे आम्ही लंकेच जाणार, तो तरीच वाचवणार। तुम्हाला काय वाटतं की खासदार सुजय विखे आणि निलेश लंके आहे, नेमकी या भागात विखेंनी काय कामं केली किंवा निलेश लंकेची काय कामं, तुम्हाला काय वाटतं कोण निवडून येणार? निलेश लंके। लंके साहेबांचं काम सर्वसामान्य जनतेत जाऊन चांगलं आहे, त्यांचं कोविडचं काम असं ते पण चांगलं आहे। आमचा काय वैयक्तिक सुजय विखे यांना विरोध आहे, राधाकृष्ण विखे पाटलांना विरोध आहे असं नाही, पण भाजपचे जे चुकीचे धोरण आहे त्यांना आमचा विरोध आहे। जातीवाद निर्माण करणं हे याला आमचा पूर्णपणे विरोध आहे। आमच्या गावात सर्व 18 पगड जातीचा समाज राहतो, त्याच्यामुळे आम्ही जाती भेद मानत नाही, पण या भाजपच्या सरकारचे जे चुकीचे धोरण आहे जाती भेदाचे याला आमचा विरोध आहे। त्याच्यामुळे आम्ही निलेश लंके साहेबांना मतदान करतो। एक तरुण मतदार आहे, तुमची काय भावना आहे की लोकसभेला विखे की लंके? लंके साहेब, कारण आमचे विधानसभेचे मागच्या खासदार ते कणगरमध्ये आलेले नव्हते, अजिबात नाही, त्यांनी प्रतिकार कधी दिलेला नाही। लंके साहेब आहे ना, एकदम मस्त माणूस आहे आणि तुतारीत वाजणार यांच्यात रंगतदार लढत होणार आहे। काय मत आहे आपलं? फक्त सुजय विखे। सुजय विखे कारण काय? सुजय विखेंचे कामं चांगले, केंद्र सरकारचे कामं चांगले, मोदी साहेबांचे कामं चांगले, 370 कलम हटवलेलं आहे। 500 वर्षाचा राम मंदिराचा प्रश्न होता तो निकाली लागलेला आहे। काम याच्यामुळे सुजय विखेच। तुमची काय भावना आहे, सुजय विखे की निलेश लंके? डॉक्टर सुजय दादा विखे पाटील 100% निवडून येणार। त्याचं कारण काय? सुजय दादांचे कामं तर चांगले आहेच, शिवाय आमच्या भागामध्ये ते खूप त्यांचं येतात जातात, लोकांची गाठी भेटी, एक कौटुंबिक नातं असल्यासारखं आहे। त्यांच्या दवाखान्यात पण खूप लोकांना मदत होती आणि आमच्या इकडे रस्त्यांचे जलजीवन मिशन अंतर्गत जिथं आतापर्यंत पाणी नव्हतं पोचलं तिथं पाणी पण पोचून आपले ज्या माता भगिनी त्यांना खूप मदत झालेली त्याच्यामुळे, आणि बचत गटामार्फत सुद्धा त्यांनी खूप महत्त्वाचे महिलांसाठी कामं केली। काय वातावरण म्हणजे वातावरण कशा संदर्भात म्हणतात तुम्ही? कोण याच्यात निवडून येणार वाटतं? निवडून तर सुसंस्कृत शिकलेला उमेदवारच निवडून यायला पाहिजे ना, पण ज्याला सामान्य लोकांचे ज्ञान, जसं काही एक आम्ही एक डॉक्टर आहे भाऊ, तर त्या संदर्भात आम्ही एक डॉक्टरला सपोर्ट करणार ना। जे एखाद्या गोष्टीचे ज्ञान तर पाहिजे ना आपल्याला, तुम्ही जात आहे संसदेत पण त्या गोष्टीचं ज्ञान तर पाहिजे ना तुम्हाला, ते काय ते। आता लंकेबद्दल आम्हाला काही जास्त माहित नाही, पण आम्ही सुजय विखे बद्दल सांगू शकतो बाबा। कधी आम्ही अर्धरात्री फोन केला तर कोणत्या पेशंटच्या संदर्भात काही प्रॉब्लेम असला, या कोरोनाच्या काळामध्ये आम्हाला केलेली मदत, इथले 10-12 पेशंट आहे त्यांची तुम्हाला नावं देऊ शकतो, त्यांना जाऊन भेटू शकता तुम्ही कशा प्रकारे मदत झाली। हे रेमडेसिवीरच्या बद्दल असेल, बेड अवेलेबिलिटी बद्दल असेल, ऑक्सिजनच्या संदर्भात असेल, त्या टाइमला आम्हाला कोरोनाच्या काळात खूप सुजय विखेंची मदत झालेली, त्यामुळे सुजय विखे। आम्ही भाजपला सोडून मतदान करणार। विखेंना जर निवडून दिलं आज तर आमचा निळवंड्याचा प्रश्न सगळ्यात मोठा गंभीर आहे। आजपर्यंत विखेंनी निळवंड्याला विरोध केलेला आहे आणि जर आज पाणी यायला पाहिजे होतं, पाणी नाही आलं, त्यांनी फक्त इलेक्शनच्या तोंडावर आज जर पाणी सोडलं त्याचा काही उपयोग होणार नाही, आणि ते पाणी आज यायला पाहिजे होतं, अजून तर काही पाणी आलं नाही। आता सोडलं तर इलेक्शनच्या तोंडावर सोडतील, त्यामुळं नाही करणार त्यांना विरोध। जर भविष्यात पाणी आणायचं असलं तर ते नको आहेत खासदार, तरच आपल्याला पाणी येईल, त्याशिवाय पाणी येऊ शकत नाही। तुमचं काय मत आहे? लंके साहेब। का बरं? कारण देशभरामध्ये खूप महागाई वाढली, जो कामगारांचा प्रश्न आहे ना, आज 6 दिवस जरी काम केलं तर 7व्या दिवशी 1 रुपया म्हणजे खिशात राहत नाही, इतकी महागाई वाढलेली। आपण एक जागृत मतदार आहात आणि आता 5 दिवसावर लोकसभेची निवडणूक येऊन ठेपली आहे। या मतदारसंघात विखे आणि लंके असा सामना होतोय, काय वाटतं आपल्याला? आमच्याकडं सुजयदादा विखेंचंच जास्त वर्चस्व राहणार आहे। सुजयदादा विखेच निवडून येतील। कारण काय? कारण असं आमचं गेल्या बऱ्याच दिवसापासून 2 प्रश्न होते, रस्त्याचं आणि पाण्याचं। तर आमचं प्रधानमंत्री योजनेअंतर्गत जो रस्ता कणगर तांबेरे हा रस्ता बी झाला, आणि एक फडणवीसच्या काळात सरकारच्या काळात मल्हारवाडी ते तांबेरे वडनेर हा रस्ता मुख्यमंत्री सडक योजनेतून झाला।
आणि दुसरा एक प्रश्न आमचा खूप वर्षापासूनचा होता निळवंड्याचा. तर त्या निळवंड्या धरणाला खरी गती मिळाली ती कामाची 2014 पासूनची. 14 पासून जी गती मिळाली, आता आज तागायत आम्हाला ते कालव्याचं काम जवळजवळ पुरं होत आज पाणी सोडलेलं आहे. म्हणजे आजपर्यंत एक रोटेशन झालंय, ते पुरं फक्त ट्रायल चाचणी झाली आणि आता दुसरी एक चाचणी होऊ राहिली आमच्याकडे. म्हणजे जे आमची जे उराशी बांधलेली जे स्वप्न होती ते आज ह्या सरकारच्या काळात पुरी झाली. लंकेश्वरलाच मतदान करणार आहे आम्ही, आणि आमच्या गावामधली जरा थोडीशी सुधारणा करा. आमचं गाव छान आहे, पण आम्हाला सर्व लोक येतात काढ. एकंदरीत दोन उमेदवार काय वाटतंय तुम्हाला, असं कोणाला मत दिलं जाईल? आमच्या इकडं 100% सुजय विखेच विजयी होतील. कारण जो 500 वर्षांचा प्रलंबित प्रश्न होता राम मंदिर, तो प्रश्न एकदम म्हणजे मोदी सरकार आल्यापासूनच सुटला. दुसरी गोष्ट कलम 370 तो पण हटवण्यात आला. आणि जे आमच्या नगर दक्षिणमध्ये जो एक आता आमचं समजा 130 गावं आहेत सर, ते 130 गावांमध्ये 40 ते 50 वर्षाचा जो संघर्ष होता निळवंडे, तर तो BJP सत्तेत आल्यानंतरच हा प्रश्न सुटला. आज आम्हाला त्या म्हणजे पाणी पण भेटतंय त्या पाटाचं. ट्रायल बेसवर ते पाणी सोडलं होतं. आजही पुन्हा 7 तारखेला पाणी सोडण्यात आलंय त्या पाटाला. तर त्यामुळे 100% सुजय विखेच विजयी होतील. काय भावना आहे की 13 तारखेला लोकसभेचं मतदान होतंय, निलेश लंके आणि सुजय विखे यांच्यात लढत होती, काय तुमचं मत आहे? अहो, दुग्ध व्यवसाय मंत्री राधाकृष्ण विखे त्यांनी आमच्याकडे लक्ष दिलं नाही. दुधाला भाव वाढायला पाहिजे. आज दुधाला भाव किती आहे? 25-26 रुपये भाव आहे. 38 रुपये भाव होता. 20 रुपयाला कधी शेतकऱ्याकडे पाहायला पाहिजे ना कमीत कमी. यांचं लक्ष नसल्यामुळे आम्ही तुतारीच वाजवणार आहे आणि तुतारी 100% वाजणार. बाबा तुमचं काय मत आहे? निलेश लंके. का बरं? मग आता नवीन माणूस आहे, चांगला माणूस आहे. आतापर्यंत जवळचा माणूस बघितला, पण जवळच्या माणसाने आमचे काही कामच केलेले नाही, तर मग आम्ही आता लंकेच बघणार. असं तारखेला लोकसभेची निवडणूक होती, विखे आणि लंके यांच्यात सामना होतोय, काय वाटतं तुम्हाला कोण निवडून येईल? विखे. का बरं? विखेंची कामं चांगली आहे ना. रस्त्यांचे कामही सगळी, पाणी आलं निवडून गेला, त्याच्यामुळे विखेच येणार आहे. सवर लोकसभेची निवडणूक आहे आणि अहमदनगर दक्षिण मधून सुजय विखे आणि निलेश लंके यांच्यात लढत होणार आहे. आपण एक मतदार आहात, या दृष्टीने आपण काय सांगा? आम्ही लंके पाटलाला मतदान करणार. लंके पाटलाला. कारण काय? कारण काय, आता इकडे उन्हाळा झाला, काय पाणी येऊन तर काय उपयोग आहे? आता जरा काही भरणे नाही ना, काय वड्यानात खाली जाणार ना भाऊन. त्याचा काय उपयोगच नाही. सोडण्याच्या आधी सोडला असतं तर भारी झाला असतं काही.